महायुती सरकारला फायदेशीर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेवरती विरोधकांनी नेहमी टीकेची झोड उठवली। मात्र सरकारने नेहमी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याबाबत जनतेला आश्वासन दिलं। नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरू आहे। या प्रचार सभेत देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना लखपती करण्याचंच विधान केलंय। माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, लाडक्या बहिणींनो, तुमचा देवा भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील। आणि आता तर लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी करणार आहोत। त्यामुळे बहिणींच्या हाती भावांचं भवितव्य देऊन मी या ठिकाणून चाललो आहे। माझ्या बहिणींनी आता या ठिकाणी या निवडणुकीची धुरा हाती घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा एक प्रचंड असा विजय या ठिकाणी प्राप्त करायचा आहे। चिपळूणमध्ये आता पुन्हा भगव्याचंच राज्य आणायचं आहे। या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं आम्ही फिरलो त्या त्या भागामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण पोचला। मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काम केलं ते आपण पाहिलेलं आहे। अनेक विकास प्रकल्प जे थांबले होते ते आपण त्याला चालना दिली। कल्याणकारी योजनांमध्ये मला सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ही योजना सुरू करताना अनेक विरोधकांनी त्यामध्ये अडथळे आणले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।